नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड जर अजूनही काढलं नसेल तर आता फक्त आधार ओ-टी-पीनं तुमचं आयुष्यमान कार्ड हे घरबसल्या तुम्ही मोबाईलद्वारे काढू शकता. कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकारमार्फत तुम्हाला एक ॲप्स देण्यात आलेले आहे. त्या ॲप्सवरून तुम्ही हे कार्ड काढू शकता. याद्वारे 5 लाखापर्यंत मोफत उपचार तुम्हाला या ठिकाणी शासनामार्फत दिला जातो. जर तुमचं वय 70 वर्षापेक्षा जास्त असेल तर यादीत नाव जरी तुमचं नसेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी कार्ड काढू शकता. आयुष्यमान कार्ड घरबसल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने काढायचं याची ए टू झेड प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी आयुष्यमान कार्ड कशा पद्धतीने काढायचे बघूयात. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच्या प्ले स्टोअरला ॲप्लिकेशनला यायचं आहे. सर्च करायचं आहे आयुष्यमान ॲप्स. अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲप्स येईल. या ठिकाणी बघू शकता आयुष्यमान ॲप्स 49.52 MBचं हे ॲप्स आहे. हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर थोडा वेट करायचं आहे. पूर्ण ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर ह्या ॲप्स तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काही बेसिक डिटेल्सच या ठिकाणी तुम्हाला टाकली की ॲप्स तुमचं सुरू होईल. ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाला. आता मी ओपन करतो. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ॲपचा इंटरफेस दिसेल. अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि खाली ॲक्सेप्टवरती क्लिक करा. नंतर या ठिकाणी बघू शकता लँग्वेजवर काही करण्याची गरज नाही. सरळ लॉग इन दिसतं आहे त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. लॉग इन ॲज 2 ऑप्शन आहे तुम्हाला, बेनिफिशरी आणि ऑपरेटर. तर आपण बेनिफिशरी म्हणजेच लाभार्थी आहोत. या ठिकाणी बेनिफिशरी हा ऑप्शन तुम्हाला 1 नंबरचा सिलेक्ट करायचा आहे. तर मी बेनिफिशरीवरती क्लिक करतो. जसं तुम्ही बेनिफिशरीवरती क्लिक करसाल तर खाली तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल. एक कॅप्चा दिलेला असेल. हा कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि व्हेरीफाईड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी कॅप्चा टाकून या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाईड करून घेतो. तुमच्या मोबाईल नंबरवरती व्हेरीफाईड करण्यासाठी एक ओ-टी-पी टाकला जाईल. तो ओ-टी-पी व्हेरीफाईडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती येईल आणि अशा प्रकारे व्हेरीफाईड होईल. ऑथेंटिफिकेशन मोड या ठिकाणी मोबाईल ओ-टी-पी ठेवायचा आहे. इंटर मोबाईल ओ-टी-पी त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती आलेला ओ-टी-पी टाका. खाली कॅप्चा कोड आहे, तो कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा. आता तुम्ही या ठिकाणी ॲप्समध्ये सक्सेसफुली लॉग इन या ठिकाणी झाले. जर तुमचं यादीत नाव असेल तर सर्च फॉर बेनिफिशरी जा आणि नसेल तर खाली डायरेक्टली खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर नवीन पर्याय या ठिकाणी तुम्हाला ॲड झालेला आहे बघू शकता. या ठिकाणी क्लिक हिअर फॉर इन्व्हॉल्वमेंट ऑफ 17 इयर्स ऑर मोर. जर तुमचं वय 70 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लिस्टमध्ये नाव असण्याची गरज नाही. त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. फॅमिली आय डी या ठिकाणी सोडून द्या, काही टाकण्याची गरज नाही. आधार नंबर टाका. खाली कॅप्चा कोड दिसतो, तो कॅप्चा कोड टाकायचा आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे एक पॉपअप येईल तुमच्यासमोर. मी सर्व डिटेल्स टाकतो आणि सर्च करा. या व्यक्तीचं लिस्टमध्ये नाव नाही तरीसुद्धा प्रोसीडवरती क्लिक करा. अशा प्रकारे येईल. ई-के-वाय-सी टाईप तुम्हाला या ठिकाणी आधार ओ-टी-पी ठेवायचा आणि आधार नंबर येईल ऑटोमॅटिकली. व्हेरीफायवरती क्लिक करा. या ठिकाणी डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून येस करायचं आहे. प्रोसीड करा. तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या लाभार्थ्याचे त्यावरती ओ-टी-पी येईल, तो ओ-टी-पी टाका. अशा प्रकारे तुम्हाला आर यू बेनिफिशरी ऑफ डिक्लेरेशन येईल तर या ठिकाणी नन ऑफ द अबाव आणि प्रोसीड करायचं आहे. या ठिकाणी लास्टचा पर्याय निवडा, नन ऑफ द अबाव आणि प्रोसीड करायचं आहे. आपण कोणत्याही योजनेचे लाभार्थी नाही आहेत बेनिफिशरी. आल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर येईल. या ठिकाणी जो लाभार्थी असेल ज्याचं कार्ड तुम्हाला काढायचं आहे त्यांच्या डिटेल्स येईल. कॅप्चर फोटो या ठिकाणी तुम्हाला त्यांचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे किंवा पासपोर्ट फोटोसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी फोटो घेतो. फोटो घेतल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर सर्व डिटेल्स या ठिकाणी दाखवले जाईल. व्यवस्थित चेकआउट करून घ्या. सर्व डिटेल्स ऑटोमॅटिकली येऊन जाईल. डू यू हॅव आज मोबाईल नंबर तर या ठिकाणी यस ठेवायचं आहे. बेनिफिशरी मोबाईल नंबर परत पहिल्यासारखा व्हेरीफाईड करा. कॅटेगरी येईल तुमची OBC, SC, ST काय जी कॅटेगरी असेल ती निवडायची किंवा जनरल निवडू शकता. पिनकोड टाका. तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे. खाली यायचं आहे. स्टेट महाराष्ट्र ऑटोमॅटिकली आलेला आहे. डिस्ट्रिक्ट विचारलं आहे. सिलेक्ट डिस्ट्रिक्टला तुमचा जिल्हा जो असेल तो निवडा. नंतर ग्रामीण आहे की अर्बन आहे ते निवडायचं आहे. तर आपलं रुरल म्हणजेच ग्रामीण भाग आहे.
निवडल्यानंतर खाली यायचं आहे तुमचा तालुका, तुमचं गाव वगैरे व्यवस्थित निवडून घ्या. नंतर फॅमिली मेंबर आहे का, तर या ठिकाणी काहीही करण्याची गरज नाही. दोन्ही डिक्लेरेशन बॉक्स टिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तुमची KYC कंप्लीट झाली, याला तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता तुमचं कार्ड लगेच जनरेट होईल. आधार नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे, नसेल तर या ठिकाणी आधार नंबर टाका. कॅप्चा कोड टाकायचं ज्या व्यक्तीचं तुम्ही KYC केले किंवा कार्ड काढलं. आधार नंबर टाका, कॅप्चा कोड टाका आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर त्या व्यक्तीची किंवा तो जो लाभार्थी आहे त्यांचं या ठिकाणी कार्ड जनरेट होईल. खाली बघू शकता KYC कंप्लीट झालेली आहे. आता या ठिकाणी त्यांच्या नावावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. आता या ठिकाणी कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑथेंटिफिकेशन दिसतंय तुम्हाला, तर या ठिकाणी आधार OTP हा ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे. तर मी आधार OTP ऑप्शन निवडतो. आधार OTP आल्यानंतर आधार नंबर आल्याने व्हेरीफाय येईल. व्हेरीफायवरती क्लिक करा. जसं तुम्ही क्लिक करसाल खाली या ठिकाणी नाव येतील, व्यवस्थित वाचून घ्या आणि येसवरती क्लिक करून अलाउ करा. अलाउ केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर असेल लिंक लाभार्थ्याच्या, ज्या व्यक्तीचं कार्ड काढताय त्यावरती OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा. थोडा वेळ वेट करायचं. या ठिकाणी OTP टाकायला थोडा वेळ लागू शकतो. टाकल्यानंतर खाली तुमचं कार्ड डायरेक्टली दाखवले जाईल. डाउनलोड पर्याय दिसतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं कार्ड डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं कार्ड डाउनलोड झालेलं आहे, याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवून द्यायची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.